निवडून येतील असं वातावरणाची स्थिती आहे। फक्त आपल्याला एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे। चांदूर रेल्वे शहरासाठी तर एक मोठा विषय आहे। इथं आमदार असलेल्या व्यक्तीनं 15 वर्ष या शहराला काहीच दिलं नाही, काही देऊ शकले नाही। हे आज शहराचं दुर्दैव आहे। आणि पाण्यासारखा मोठा प्रश्न आपण मार्गी लावला। आपली सत्ता आल्यानंतर, मी आमदार झाल्यानंतर चांदूर रेल्वे शहराचा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटणार आहे। 10-25 काही आता पाण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही। नांदगाव शहराचा आता पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे आणि आपले पालकमंत्री महोदयाचा भरपूर पाठिंबा। आपण शेतकऱ्यांच्या विषयात जेव्हा अडचण आली, GR निघाला पण आपले तालुके सुटले होते, तेव्हा आपण पाहिलं की आमचे नेते आमच्या पाठीशी किती ताकदीने उभे आहे। आम्ही 5ही आमदार जेव्हा गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ अनाउन्समेंट केलं, पत्र दिलं। तिथून आम्ही पालकमंत्री महोदयांकडे गेलो। त्यांनी रात्री 10-10:30 वाजता मतदारसंघात दौऱ्यावर होते, 4-5 कार्यक्रम होते, पण विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन दौरे सोडून ते स्वतः आले, घरी आम्हाला भेटले। तिथूनच प्रधान सचिवांना फोन लावला आणि हे काम करावं लागतं म्हणून त्यांना निर्देश दिले। त्यानंतर मला सोबत घेऊन मुंबईला गेले, सोबत PA दिला, सचिवांकडे पाठवलं आणि तो निर्णय ताबडतोब झाला। 30 तारखेला GR निघाला आणि 1100 कोटी रुपयापासून मिळाला की एवढं मोठं पाठबळ। आणि आपण जर या पाठबळाचा उपयोग करून आपल्या भागाचा विकास करण्यात जर कुठं कमी पडलो, ते आपलं करंडेपणा आहे, आपलं दुर्भाग्य आहे। तेव्हा सगळी ताकद आपल्यापेक्षा पूर्ण ताकद, सगळे नेते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत, पालकमंत्र्यांपासून तर दुसऱ्या इतर सर्व मंत्र्यांपर्यंत ही सगळी ताकद आपल्या पाठीशी ताकदीने उभी आहे। आणि याच्या आधी आपण हे करून दाखवलेलं आहे, म्हणजे आपल्याला काही नव्यानं सांगायची गरज नाही। चांदुरात काय केलं, नांदगाव शहर कधीही ज्यांना पाहिलं नव्हतं, 1 कोटी रुपये हा खूप मोठा आहे नांदगाव शहरासाठी। 5-10 लाख रुपये जळले तरी तिथं खुशी होत होती। कसं आपल्या नगरात कसं माझी बसलेलं आहे, तिथं आपण 25-30 कोटी 22.5 कोटी रुपये आपण या 2.5-3 वर्षात टाकले आणि भविष्यात अजून टाकणार आहोत। त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला आता बोलणे साहेब आले, त्यांचे आणि माननीय पालकमंत्री महोदयांचं ऐकायचं आहे। त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपल्यासमोर एक आदर्श आहे पासून आपल्या डोळ्यासमोर जिवंत उदाहरण बसलेलं आहे। बावनकुळे साहेबांपेक्षा आपल्या सगळ्यांची पात्रता जास्त आहे असं कोणाला वाटत असेल त्यांनी हात वर करावा। म्हणजे बावनकुळे साहेबांची जी काही पात्रता आहे याच्यापेक्षा माझी जास्त आहे असं कोणाला वाटत असेल त्यांनी हात वर करावी, माझी विनंती आहे। 2014 मध्ये माननीय पालकमंत्री महोदय सत्तेत होते, ऊर्जा मंत्री होते आणि 15-20 वर्षाच्या काळात हा जो आपला महाराष्ट्राचा बॅकलॉग होता ऊर्जेमध्ये, तो त्यांनी भरून काढला की आपल्या लेवलमध्ये आणून ठेवलं होतं। एवढं मोठं काम त्यांनी केलं। त्यानंतर 19 मध्ये निवडणुका झाल्या। 1900 निवडणुकीमध्ये पक्षाला त्यांना तिकीट दिलं। त्यांना सांगितलं तुम्हाला संघटनेसाठी काम करायचं आहे, आमदार निवडून आणायचं आहे, तुमच्या एका मतदारसंघात गुंतून राहायचं नाही, त्याच्यामुळे तुम्ही यावेळेस पक्षाचं काम करा, तुम्हाला तिकीट मिळणार नाही। तिकीट कोणाला दिली? त्यांच्यापेक्षा मोठा असणाऱ्या आपल्या नेत्यांना दिली, त्यांना नेता मानणाऱ्या कार्यकर्त्याला दिली। त्याचं नावही तुम्हाला माहिती असेल, टेकचंदी सावरकर म्हणून एक सामान्य कार्यकर्त्याला त्याला तिकीट दिली, त्याला बावनकुळे निवडून आणलं। पूर्ण महाराष्ट्राचे फिरले, अनेक आमदार आपले त्यावेळेस निवडून आणले आणि जेव्हा त्यांना तिकीट मिळाली नाही म्हणून काही कार्यकर्ते घोषणाबाजी करायला लागले, नारे द्यायला लागले, काहीतरी विचित्र बोलायला लागले, तेव्हा तात्काळ त्यांनी स्टेटमेंट दिलं की या पक्षाचा व आमचा एकत्रित निर्णय आहे, पक्ष माझी आई आहे, पक्षाच्या निर्णयाच्या सोबत आहे। त्याच्यानंतर पूर्ण ताकदीने महाराष्ट्रावर फिरले आणि आपण तर फार लहान निवडणुकीसाठी भांडून राहिलो। त्यानंतर मग त्यांनी केलेलं काम सगळ्या गोष्टी होत्या। पुन्हा नाही दिली तरी शेवटी तो हेच म्हणू शकते की 30 वर्ष टाकलं तरी मला तिकीट नाही दिली, हे प्रत्येक जण म्हणू शकते। पण याचा अर्थ असा नाही की आपण पक्षविरोधी कुठेतरी काहीतरी घालून असं करावं आणि आपल्यामुळं आपलं गाव, आपला भाग विकासापासून वंचित राहील असं काम कुठेही होऊ देऊ नये, अशी माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती असणार आहे। कामं भरपूर आहे सांगतायचे, ते आपण आपल्या जेव्हा शहराच्या सभा होती, शहराच्या कॉर्नर मीटिंग होती, त्यामध्ये सांगू। आज येतं काही फार सांगायची गरज नाही आणि ग्रामीण भागातही आपले महत्वाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आपण इथे बोलावले आहेत। त्यांना माझी विनंती आहे की ग्रामीणच्या निवडणुका लागायला थोडा वेळ आहे, तर आपल्या सगळ्यांचे संपर्क, आपले नातेवाईक हे सगळे शहरांमध्ये आहे। पूर्ण कार्यकर्त्यांनी ग्रामीणच्या या शहराच्या निवडणुकांमध्ये मागच्या वर्षी आपण प्रयोग केला, त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला झाला। माझी आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे की सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनं माझं मतदान नाही सोडू नका। शहरातल्या निवडणुकांमध्ये आपल्या सगळ्यांचे चांगले संपर्क आहे, त्या सगळ्याचा वापर, उपयोग या निवडणुकीमध्ये आपल्याला होऊ शकतो। म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे, अत्यंत चांगलं वातावरण आहे, पुढचा काळ पक्षासाठी अत्यंत चांगला आणि त्या काळात आपण कुठेतरी मागे राहू नये, कारण शेवटी आता राजकारण आहे। म्हणजे आपण सगळे आपण आपल्या कार्यकर्त्या म्हणून मी सांगतो आपल्याला की शेवटी ज्यांनी पाठबळ दिलं, त्यांनी ताकद दिली, तिथं कामं टाकणं आपल्याला आवश्यक राहणार आहे। त्यामुळे ज्यांनी आपल्याला मदत
मदत केली, ज्यांनी आपल्याला निवडून दिलं तिथे मोठ्या प्रमाणात केली जाईल. जिथं आपण दुर्दैवानं सत्ता देऊ शकलो नाही, आपला उमेदवार देऊ शकलो नाही निवडून, तिथं मात्र त्या भागाला वंचित राहावं लागेल, विकासापासून मागं राहावं लागेल. हे मी आज जबाबदारी सांगितलं. पक्षही आम्हाला विचारतो की तुम्हाला एवढे पैसे दिल्यानंतर त्या भागात मतं कशाने मिळालं, उमेदवार कसा निवडून मिळाला. हे जर झालं तर मग आपल्याला त्या दुर्दैवाची भागीदार व्हावं लागेल. असं होऊ नये म्हणून प्रत्येक वार्डात, प्रत्येक नगर परिषदमध्ये, नगरपंचायतमध्ये आपले अध्यक्ष आणि सगळे वार्ड हे आपण निवडून आणावे अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मी आपल्या पालकमंत्री महोदय वेळातला वेळ काढून आले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपले सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार इथे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्रीराम.